केंद्र याचे प्रमुख हर्षवर्धन जगताप हा विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्यांकडे घोषदंड आहे. या घोषदंडाच्या संकेतावर विचारावर सगळं पथसंचलन चालत असतं आणि त्या आपल्याला तो लागली वस्तू दिसते आहे त्याला घोषदंड म्हटला जातो. घोषणेच्या दंडावर सर्व रचना वाजवल्या जातात. याचा समावेश आहे. फक्त एक वाद्य नाही आहे, 6 वाद्य या ठिकाणी वाजत असतात. ते सुद्धा एका तालात. आता ही किरण रचना वाजते, किरण रचना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे आमच्या शाळेचे जर असतील किंवा अमुक सदस्य असतील त्यांनी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी बसून घेतात. आमच्या शालेय समितीचे नितीन भाऊ पोफळे यांचा खूप आग्रह होता की आपल्या शाळेत घोषाचं पथक असावं, म्हणून त्यांनी बसून घेतलेलं आहे. सुरुवातीला जे चालतं आहे त्याला आनक म्हणतात. त्याच्यावर आपलं मालेगाव एज्युकेशन सोसायटी काकानी विद्यालय असं अतिशय आकर्षक असं नाव त्याच्यावर कोरलेलं आहे. 2 नंबरला जो मोठा पणव आहे त्याचं नाव पणव म्हणतात. त्याला मोठा जो ढोल हे संचलन चालतं. त्या मोठ्या ढोलच्या बाजूला झल्लरी आहेत. त्या पितळाच्या झल्लरी आहेत. त्या झल्लरी या ठिकाणी वाजत असतात. पितळाच्या असल्यामुळे त्यांचा आवाज अतिशय मधुर येत असतो. सुंदर असा आवाज या ठिकाणी असतो. म्हणतो की बासरीचं एक पथक या ठिकाणी उभं आहे. ही आता जी रचना वाजवली जाते आहे. आता भूतपूर्व आहे. आता यानंतर शंख वाजणार आहे. शंखाची किरण रचना ही आपल्या मुलाला वाजवली जाईल. आपल्यासमोर शंखाची किरण रचना वाजवली जात आहे. अतिशय सुंदर असं वंशीवार सारेगमपधनिसा आहे वाजवण्यात आलेला आहे. खूप सुंदर असा आवाज आपण सगळ्यांनी ऐकला असेल. कान अतिशय अशी मधुर स्वर ऐकून अशा पद्धतीचा मधुर स्वर आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. या विद्यार्थ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे सर. अतिशय मेहनत लागते. फक्त वाजवायचं म्हणून वाजवायचं नसतं, तर सगळ्यांबरोबर वाजवायचं असतं आणि विविध प्रकारचे वाद्य वाजवायचे असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं खूप कौतुक. त्याचबरोबर अमोल खलसे सरांचं, शेलार सरांचं या ठिकाणी खूप खूप कौतुक आहे. घोषाच्या तालावर आपण बघितलं असेल सगळे वाद्य या ठिकाणी वाजत होते. यानंतर आपला जो कार्यक्रम आहे कवायत, सामूहिक कवायत, ही देशभक्तीच्या गाण्यावर ही कवायत सादर होणार आहे.